मित्रांनो, सत्तेपुढं शहाणपण नसतं. त्याचं जिवंत उदाहरण दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या एका भानगडीनं उघड झालेलं आहे. तर साखर कारखाना हा भानगडीचाच विषय झालेला आहे आणि आमचं मत नाही आहे. त्यामुळे कदाचित कुठल्या तरी भक्तांच्या बुडाला आग लागेल आणि आम्ही वैयक्तिक मत व्यक्त केलं अशा स्वरूपाचा त्याचा टाहो पडून थैथयाट सुरू होईल. याचा विपरीत परिणाम होईल. जे खोटं आहे ते बाजूला सारलं जाईल आणि उगाच कशाचा तरी शिमगा करत बोंब मारायला सुरुवात होईल. हे सगळं टाळण्यासाठी सरळ मुद्द्यावर आपण येऊया. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहताय आवाज लोकशाहीचा. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या बाबत आपण आज थोडीफार माहिती देतोय आणि ती यथोचित आहे. या माहितीबद्दल कुठल्या संचालक मंडळाला या कारखान्यावर अधिकार असेल तर संचालक मंडळाला, नाही तर अध्यक्षांना आमचं नम्र निवेदन. आपण वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल आमच्याकडे आणावा. घटना ही सत्य आहे असं सिद्ध करावं. आम्ही तुमच्यासाठी परत एकदा लोकशाही आवाज लोकशाही म्हणून जनतेसमोर आपला दिलेला अहवाल उचित स्वरूपाने प्रकाशित करू. बदनामी करणं आमचा हेतू नाही, पण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कारभारामध्ये इथुली जनता दिशाभूल होते, फसते की दहशतीखाली गप बसते, याचा आम्ही माग घेतोय. म्हणून हे तुमच्या पुढं प्रकाशित करतोय. मे 2015 भीमा सहकारी साखर कारखान्याची शेवटची निवडणूक झाली. ह्या निवडणुकीची मुदत 5 वर्षाची असते आणि 2020 ती संपुष्टात आली. निवडणूक आणि कायदा यामध्ये ज्या दिवशी संचालक बोर्डाची निवडणूक संपते त्या दिवशी त्यांचा सर्वस्वी अधिकार संपतो आणि ते त्यापासून दूर जातात. हा एक नियम आहे. या नियमामध्ये जर राजकीय ताकदीनुसार बदल केला असेल तर भीमा सहकारी साखर कारखान्यावरती याबद्दल नव्यानं काय आले असेल तर ते आम्हाला प्लीज, ज्यांना याचा त्रास होतोय त्यांनी द्यावं अशी नम्र विनंती. कायद्याच्या विषयाची तरतूद पाहता निवडणूक घेत नसलेल्या म्हणजे सध्या चालू असलेल्या 2026 या विषयावर मी बोलतोय. कारण एक घडामोड एप्रिलच्या 22 इथं घडली आणि ती काय घडली. प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी एक समिती नेमून इथे एक अध्यक्षाची नेमणूक केली आणि ही अध्यक्षाची नेमणूक संचालक बोर्डाला जागेवर बसू देणं. थैथयाट सुरू झाला. राजकारणाचा आधार घेत मंत्री महोदयांकडे अपील करण्यात आलं आणि आम्ही स्थगिती मिळवली असा टाहो म्हणतोय. हा टाहो फोडीत नागरिकांमध्ये असा ढोल पिटला की 24 तासाच्या आतमध्ये आम्ही यावर स्थगिती आणली. घटनाक्रम वेगळा होता, ते आपण नंतर पाहूया. पण 2020 साली संपलेल्या निवडणुकीची मुदत संपुष्टात आल्यानंतर साखर कारखान्याचं संचालक मंडळ नव्यानं निवडणुका घेणार आणि म्हणून सहकारी कायद्याच्या अनुषंगानं कारखाना संचालक मंडळाच्या विरोधामध्ये 22/4/2026 रोजी एक समिती नेमली आणि ती समिती नेमली कुणी तर प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी. आणि या समितीचा दणका या संचालक मंडळाला बसला आणि संचालक मंडळ जे घाबरून पळालं ते मंत्रालय गाठलं. मंत्रालयामधून त्यांनी स्टे ऑर्डर आणली आणि स्टे ऑर्डरनुसार आम्ही पूर्ववत आहोत अशा स्वरूपाची त्यांनी प्रयत्न केला आणि तो सांगण्याचा सुरुवात केली. राजकारत्यांना राजकारणाचा फायदा जरूर घेता येतो, पण या देश, हा राज्य, हा जिल्हा, हा तालुका संविधानाच्या बळावर चालतो. आणि संविधान काय सांगतं तर या संविधानामध्ये जी न्याय प्रणाली आहे ती सर्वांसाठी समानतेचं काम करते. हे कोणालाही सांगण्यासारखं राहिलेलं नाही. कारण जो पीडित व्यक्ती आहे त्याला पोलीस प्रशासन असेल या दुसरं कुठलंही प्रशासन ते ज्यावेळेस न्याय मिळत नाही त्यावेळेस तो व्यक्ती न्यायालयात धाव घेतो आणि मग तिथे त्याला न्यायालय न्याय देतं. अशीच एक चपरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मंत्री महोदयाने दिलेल्या स्थगिती आदेशाला बसली आहे.
आणि ती आदेशामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भीमा सहकारी साखर कारखान्यानं निवडणुका 2 आठवड्यात घेण्यासाठी हालचाली कराव्यात, याबाबत कामकाज करावं असा आदेश मुंबईतील हायकोर्टातील न्यायमूर्ती दिला. तो आज तालुकाभर वनव्यासारखा फिरतोय. हा आदेश काय आहे हे महत्त्वाचं नाही, तर हा आदेश कशामुळे निघालेला आहे ते महत्त्वाचं आहे. ज्यांनी आपली 20,000 ते 2026च्या कालखंडामध्ये राजकीय बळावरती निवडणूक लांबवली, साखर संचालक असतील यांना त्यांनी दबाव दिला, म्हणजे दाब दिला नाही किंवा त्यांना किंमत दिली नाही, या सर्व गोष्टींवरती ज्या समिती अध्यक्ष झाले होते वसंतराव साळुंखे, त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं हा निर्णय दिला की साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक 2 आठवड्यात घेण्यासाठी हालचाली सुरू करा. मित्रांनो, हे सर्व काही जे आहे या दौंड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी जो या कारखान्याशी निगडीत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. हा साखर कारखाना सध्या कोण चालवतं आहे, नव्यानं कोण चालवणार आहे आणि पूर्वी चालवून कुणी बंद पाडला, कुणी त्याची अवस्था वाईट केली, या इतिहासामध्ये सर्वच जण शेतकरी आहेत. पण कशाच्या तरी प्रभावामुळे तोंडाला कुलूप लावून शांत झाले आणि यातून नवीन घडतंय काय म्हणून आवाज लोकशाहीच्या वतीनं न्यायालयानं एक चपराक दिली आणि निवडणुका घेण्यासाठी संकेत दिलेत. मंत्री महोदयाने दिलेली स्थगिती आता गुंडाळून टाकून दिली आहे आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार काम करायचं आहे. म्हणून आगामी काळामध्ये या निवडणुका होतील, त्यामध्ये जय पराजय हा निकालानंतरचा भाग आहे. पण जे 24 तासामध्ये म्हणजे आदेश रद्द करतात त्यांना खऱ्या अर्थानं न्यायालयानं फार मोठा दणका दिला आहे. आणि हा दणका भीमा सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत त्या मतदारांसाठी दिलासा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे मतदान करायचं आहे त्या मतदानाचा विचारपूर्वक वापर त्यांनी करावा, म्हणजे पुढील भविष्यामध्ये साखर कारखाना हा तुमचा, निराणीचा की अजून कोणाचा हे ठरेल असं आम्हाला वाटतं. या बातमीतील कोणाचा एखादा विषय चुकीचा वाटत असेल त्या सर्वांनी आमच्याशी संपर्क करावा. संपर्क नंबर 94 23 21 27 95 65 56 16. वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल जर तुमच्याकडे योग्य असेल तर आम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याची बदनामी करू इच्छित नाही, पण भीमा सहकारी साखर कारखान्यावर कोण राजकारण करून समाजाला आणि नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर लोकांचा आवाज म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकूच. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा. धन्यवाद.